यवतमाल जिले में शिक्षकों की लंबित पदोन्नति और अन्य कई मुद्दों को लेकर आज से अनिश्चितकालीन श्रृंखलाबद्ध उपोषण शुरू किया गया है। ये उपोषण जिला परिषद यवतमाल के सामने किया जा रहा है, जिसमें जिले के शिक्षकों ने अपनी कई लंबित मांगों को लेकर विरोध प्रदर्शन किया। यवतमाल जिले में शिक्षकों ने अपनी लंबित पदोन्नतियों और वेतन श्रेणी में त्रुटियों को दूर करने के लिए अनिश्चितकालीन श्रृंखलाबद्ध उपोषण शुरू किया है। शिक्षकों की मुख्य मांगों में पदोन्नति का निपटारा, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, प्रधानाध्यापक पदोन्नति की प्रक्रिया में सुधार और वेतन श्रेणी में त्रुटियों का समाधान शामिल है। शिक्षक संगठनों ने प्रशासन पर आरोप लगाया है कि कई बार निवेदन करने के बावजूद उनकी समस्याओं का समाधान नहीं किया गया, जिसके कारण यह आंदोलन शुरू किया गया। आंदोलन तब तक जारी रहेगा जब तक प्रशासन शिक्षकों की मांगों को पूरा नहीं करता। महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुख सभा जिल्हा शाखा यवतमाळ गेल्या अनेक वर्षापासून आम्ही आमच्या मागण्यांसाठी निवेदनं देणं, नम्र विनंती करणं या पद्धतीनं आम्ही प्रयत्न केले। साधारणतः 2017 पासून विषय शिक्षकांच्या पदोन्नत्या झाल्या नव्हत्या। त्यानंतर 2013 पासून केंद्र प्रमुखांच्या पदोन्नत्या झालेल्या नाही आहे। यासाठी सातत्यानं आम्ही पाठपुरावा करत आहोत आणि या आता शासनाकडूनही अनेक पत्र या संदर्भातले आलेले आहेत। तरी यवतमाळ जिल्हा परिषद त्या बाबतीत कुठे पावले उचलत नाही आणि म्हणून या शेवटच्या क्षणी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। यापूर्वीही मला वाटते 20 जानेवारीला आम्ही एक दिवसाचं धरणे आंदोलन केलं होतं। त्यावेळी माननीय शिक्षणाधिकारी मिश्रा साहेब यांनी आम्हाला मंडपामध्ये आश्वासन दिलं होतं की विस्तार अधिकारी आणि विषय शिक्षक या 2 समस्या आम्ही 10 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करू, परंतु त्यासुद्धा केल्या नाही आणि नाईलाजानं आम्हाला आता या साखळी उपोषणाला बसावं लागलेलं आहे। या साखळी उपोषणाचं स्वरूप असं आहे की रोज या ठिकाणी 1 तारखेपासून म्हणजे कालचा एक पहिला दिवस झाला। काल सगळ्या सावित्रीच्या लेखी होत्या, सगळ्या महिला शिक्षिका होत्या, त्यांनी सहभाग घेतला आणि रोज 5-5 लोक या ठिकाणी वेगवेगळे लोक बसणार आहेत। यासोबतच धरणे सत्याग्रहसुद्धा त्यामध्ये सुद्धा लोक सहभागी होत आहेत। यांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात, न केल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन म्हणजे पुढची स्टेप आमरण उपोषण वगैरे आम्ही करण्याच्या तयारीत आहोत। या तुमच्या माध्यमातून आम्ही त्यांना संदेश देऊ इच्छितो की बदल्या होण्यापूर्वी ह्या सगळे जे काही आमच्या मागण्या आहेत त्या मागण्यामध्ये साधारणतः वेतन श्रेणी आदेशातील त्रुटी दूर करून सेवाज्येष्ठ विषय शिक्षकांचा समावेश करून पुरवणी आदेश काढण्यात यावे। त्यानंतर उर्दू माध्यमाच्या विषय शिक्षकाचा विषय खूप सोपा आहे, तो सुद्धा यांनी मनावर घेतला तर 1-2 दिवसात निकाली निघतो, तर तो सुद्धा त्यांनी 5 एप्रिलपूर्वी पूर्ण करावा। विस्तार अधिकारी पदोन्नती प्रक्रियासुद्धा 5 एप्रिलपूर्वी पूर्ण करावी आणि केंद्र प्रमुख पदोन्नती 15 एप्रिलपूर्वी पूर्ण करावी, अशा आमच्या मागण्या आहेत। यासोबतच माध्यमिक शिक्षक, उच्च श्रेणी मुख्याध्यापक आणि उच्च माध्यमिक शिक्षक यांच्यासुद्धा याद्या यांनी त्वरित प्रसिद्ध कराव्यात, अशा आमच्या मागण्या आहेत। काय नाव तुमचं? माझं नाव महेंद्र उद्धवराव वेरुळकर, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुख संघटना जिल्हा शाखा यवतमाळ।